सोलापूर शहरातून एक मोठी आर्थिक फसवणुकीची घटना समोर आली आहे। कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखवत तब्बल 28 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। ही घटना रेल्वे स्टेशन परिसरात घडल्याची माहिती समोर आली असून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी बाजारभावापेक्षा कमी दरात सोने उपलब्ध करून देतो असे सांगून तक्रारदारांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात वेळोवेळी 28 लाख रुपये घेतले, मात्र रक्कम घेतल्यानंतर ना सोने दिले ना पैसे परत केले। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी लखन रामचंद्र ठोंबे, हरी मोहन केकडे आणि अतुल सिद्धरामप्पा योरमणे या तिघांना अटक केली आहे। आरोपींना न्यायालयात हजर केले असता मुख्य न्याय दंडाधिकारी एस शिंदे यांनी तिघांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी अतुल यारमणे हा सोलापूर शहर पोलीस दलातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी असल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले जातोय। या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे हे करीत आहेत। पोलिसांनी नागरिकांना कमी दरात सोने किंवा इतर मौल्यवान वस्तू देण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केलंय।